स्वामींच्या आशीर्वादाने आयुष्याची नवीन सुरुवात कशी करावी? नवीन सुरुवात करण्यासाठी सर्वात पहिले पाऊल म्हणजे भूतकाळातील चुका, अपयश आणि दुःखाचे ओझे स्वामींच्या चरणी अर्पण करणे. जेव्हा आपण सर्व काही स्वामींवर सोडतो तेव्हाच खऱ्या अर्थाने बदलाला सुरुवात होते. नवीन सुरुवात करताना मनामध्ये पुन्हा अपयश येण्याची किंवा लोकांच्या प्रतिक्रियेची भीती असते. अशा वेळेला स्वामींचे "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे" हे अभयवचन लक्षात ठेवून आत्मविश्वास वाढवावा. आयुष्यात शिस्त आणण्यासाठी स्वामींची नित्यसेवा करावी, स्वामींचे नामस्मरण करावे. अडचणींना सामोरे जाण्यासाठी महाराजांच्या तारक मंत्राचे पठण करावे. स्वामींचे चरित्र वाचल्याने कठीण प्रसंगामध्ये योग्य निर्णय घेण्याची समज येते. स्वामींनी कधीच कर्माचा त्याग करायला सांगितले नाही. नवीन सुरुवात करताना केवळ प्रार्थना करून थांबू नका, तर प्रामाणिकपणे मेहनत करा आणि तुमच्या कामाचे योग्य नियोजन करा. स्वामींच्या आशीर्वादाने जेव्हा तुम्ही विश्वासाने पहिले पाऊल टाकता तेव्हा अशक्य गोष्टीही शक्य होऊ लागतात आणि आयुष्याला एक नवीन आणि सुंदर दिशा मिळते. श्री स्वामी समर्थ.